तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे, आता नवरात्री सुरू आहेत आणि नवरात्रीचे उपवास आजकाल सगळेच माणसं जवळपास धरतात। तर आज मी उपवास स्पेशल छान अशी रताळ्याची खिचडी घेऊन आलेली आहे, जी खायला हेल्दी आहे, तेलकट बिलकुल नाही, फक्त 5 मिनिटात तयार होते। आणि जर तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये असताल तर वजन कमी करायला तर ही खिचडी खूप जास्त मदत करते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। तर खिचडी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे 3 रताळे घेतलेले आहेत। तर काय आहे ना, रताळामध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे 2-3 रताळू जरी खाल्ले तरी आपलं पोट भरतं आणि दिवसभरासाठी रताळू आपल्याला एनर्जी देतं। आणि रताळामध्ये फायबर आणि पाण्याचे जास्त प्रमाण असल्यामुळे आपल्या शरीरात कॅलरीज ज्या आहेत त्या कमी प्रमाणात खाल्ल्या जातात, म्हणून आपल्याला वजन कमी करण्यास रताळू खूप जास्त मदत करतं। तसंच रताळामध्ये लोह देखील चांगल्या प्रकारे असतं, जे रताळू खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातलं हेमोग्लोबिन आहे तो वाढण्यास मदत होतो। विटॅमिन ए, विटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम बी चांगल्या प्रकारे असतं, जे आपल्या हाडं मजबूत करायला मदत करतं। तर आता आपण खिचडीची रेसिपी पाहून घेऊया। इथं मी रताळ्याच्या साली काढून रताळू खिसून घेतलेला आहे, खिसणीने तुम्ही पाहू शकता। आणि स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला हे रताळू धुवून घ्यायचं आहे। आता आपण गॅसवर कढाई ठेवली आहे, कढाईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, अर्धा चमचा तूप घालायचं, तुमच्याकडे जर उपवासाला तेल खात नसतील तर। तेल गरम झालं की लगेचच आता आपण इथं अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहोत आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत। थोडेसे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे देखील छान मिनिटभर तेलामध्ये म्हणजे छान परतून घ्यायचे आहेत। जितके चांगले कडक शेंगदाणे होतील तितके खिचडीमध्ये खायला छान लागतात। शेंगदाणे छान भाजले, कडक झाले की लगेच आपण जे रताळू खिसून ठेवलेलं होतं तो रताळू घालून घ्यायचा आहे आणि रताळ्याला छान 2-3 मिनिट आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। रताळे परतून झालेले आहेत, तर आता आपण याच्यात गिलास भरून पाणी घालणार आहोत। तर इथं मी मध्यम आकाराचा 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर तुमच्याकडे सेंधा नमक असेल म्हणजे सेंधा मीठ असेल तर ते घातलं तर खूप भारी, वजन कमी करायला सेंधा मीठ खूप जास्त मदत करतं। आणि आता फक्त 2 चमचे आपल्याला भिजलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। 2 चमचे कोणते, पोहे खायचे 2 चमचे आपल्याला ह्याच्यात साबुदाणा घालून घ्यायचा आहे। आता ही खिचडी मस्त मध्यम गॅसवर छान 5-6 मिनिट शिजवून घ्यायची आहे। 2-4 मिनिट तुम्हाला मध्यम गॅसवर बिना झाकता शिजवायचे आहे। परत गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅस करून छान 5 मिनिट शिजवून घ्यायचे आहे। तर 5-7 मिनिटात छान अशी ही खिचडी शिजून तयार होते, कारण आपण रताळू तेलात परतून घेतलेले आहेत, तर ते लगेचच मऊ पडतात आणि शाबू बी फक्त 5 मिनिटात शिजतो कारण भिजवलेला आहे। तर मस्त मिक्स करून घ्यायची आहे खिचडी। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली खिचडी शिजून तयार झाली आहे। तर आता आपल्याला छान अशी चमच्याने मिक्स करायची आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायची आणि 2 मिनिट शिजून घ्यायची। तर मस्त गरमागरम ही रताळ्याची खिचडी खायला खूप टेस्टी लागते आणि उपवासासाठी खूप हेल्दी ऑप्शन आहे। आणि रताळू वजन कमी करायला खूप जास्त मदत करतं। तुम्ही जर डाएट करत असाल तर आणि उपवासही धरला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। तर तुम्हाला कशी वाटली रताळ्याची खिचडी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि उपवासासाठी आणखीन छान अशा रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्याला नक्कीच विजिट करा। पुन्हा भेटू आणखीन अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या घरातल्यांची। बाय बाय।